इथे मासेमारी केली जात नाही, इथे मासे पकडले जात नाहीत. हे देवाचं तळ आहे. तर हा. आतमध्ये पैसे वगैरे टाकलेले दिसत आहेत. शंकराची कुंड आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात मंदिरे आहेत, तसेच त्या मंदिरांना आख्यायिका देखील आहेत. काही मंदिरे प्राचीन असून देखील भक्कमपणे उभी आहेत, तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आहे. नमस्कार सर्वांना, मी अर्चना गावकर. सध्या मी आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दाभोळ येथील प्रसिद्ध गणेश मंदिर पोखरबाव येथे. पोखरबाव गणेश मंदिर हे दाभोळे गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. पोखरबाव गणपती मंदिर हे पांडवकालीन आहे. संगमरवरी काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. हा चतुर्भुज गणेश एका आसनावर बसलेला आहे आणि याच्या बाजूला वाहन उंदीर आहे. पोखरबाव गणपती हा नवस पूर्ण करणारी देवता म्हणून ओळखला जातो. मंदिरात प्रवेश केल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं, पण वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबू नाही शकलो. मी आणि माझ्या मित्रांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. पुजाऱ्यांनी आमच्यासाठी गारणं घातलं. परत दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या खालच्या बाजूला. मंदिराच्या उजव्या बाजूला खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथे एक स्वयंभू शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी हजारो वर्षे जुनी असल्याचे स्थानिक सांगतात. एवढं क्लिअर पाणी आहे. क्लिअर पाणी एवढं. मग इथे मासेमारी केली जात नाही, इथे मासे पकडले जात नाहीत. हे देवाचं तळ आहे. तर हा. आतमध्ये पैसे वगैरे टाकलेले दिसत आहेत. शंकराची कुंड आहे. या मंदिराच्या खालच्या बाजूला पाण्याचा झरा हा सतत वाहत असतो. त्या मंदिराच्या शेजारीच एक भला मोठा डोंगर आहे व त्या डोंगरात एक छिद्र आहे. हा झरा ह्या डोंगराच्या खालूनच वाहतो. तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा डोंगर नैसर्गिकरित्या पोखरला गेला आहे, त्यातूनच पाण्याचा झरा वाहू लागला. या पोखरलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदर निसर्गाने नटलेले बाप्पाचे मंदिर पोखरबाव गणेश मंदिर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. हे मंदिर तेथील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
या मंदिराच्या पायथ्याशी ओंकारेश्वर पुरातन शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी हजारो वर्षे पाण्यात होती, पण हे कोणाला माहीतच नव्हते. गणपती मंदिराचे पुजारी त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की गणपती मंदिराच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे. ह्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी वर आणतो. या शिवपिंडीचा शोध 2 वर्षे चालू होता. ज्यावेळी गणपती मंदिराच्या पायथ्याचे काम चालू होते त्यावेळेस पाण्यात बरेच दगड फोडले जात होते. मात्र एक दगड शिल्लक राहिला. त्या दगडामध्ये पंचमुखी गोलाकार वर्तुळ होते. 1999 रोजी हा दगड सापडला. जाणकार परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांनी सांगितलं की हेच ते शिवलिंग आहे जे हजारो वर्षे पाण्याखाली होते. त्याची स्थापना पाण्याजवळ करा. 2003 साली त्याची स्थापना करण्यात आली. आज सुंदर निसर्गरम्य असे ओंकारेश्वर मंदिर उभे आहे. तुम्हाला हे मंदिर कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा.